तर खरात फोटो असल्यानं कारवाईची मागणी मूर्खपणाची असं संजय गायकवाड यांनी म्हटलं। शिंदेंवर आरोप करणाऱ्यांकडून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न असं संजय गायकवाड यांनी म्हटलं। शिंदेंवर बदनामीसाठी आरोप केला जात आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलं। पहिला विषय त्याच्यासोबत कोणाचा फोटो आहे, कोणाचा फोन कॉल केला, कोणाची कारवाई करा। तर या राजकीय ज्या 2-3 महिला या अशा प्रकारचे वक्तव्य करतात, त्यांना माझा एक सल्ला आहे की अशा प्रकारे तुम्ही तपासाला इकडे तिकडे वळायचा प्रयत्न करू नका। आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे फोन कॉल तपासा, सरकारचे तपासा आणि ज्याचे फोटो त्यावर कारवाई करा। अरे त्याच्या या महिलांच्या भानगडीमध्ये जर कोणी असेल, त्याच्या कृत्यामध्ये काही असेल तर गोष्ट वेगळी आहे। पण फोटो काढला आणि तिथं दर्शनाला गेले म्हणून त्याच्यावर कारवाई करायचं हे तर मूर्खपणाचंच लक्षण आहे। हे तर केवळ म्हणजे त्यांची बदनामी करायचं लक्षण आहे। तर खरातची पत्नी कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेरच्या संपर्कात नाही। कल्पना खरात कुणाची फसवणूक करू शकत नाही असं मंगला शिंदे कल्पना खरातच्या भावाची पत्नी आहे। कल्पनाला फसल्यासारखं झालं असेल असं मंगला शिंदेने म्हटलं। खरातनं तिला फसवलं की काय हे सांगता येणार नाही असं देखील मंगला शिंदेने म्हटलं। वाटतं असं करेल कल्पना? तुम्ही तिला लहानपणापासून पाहिलं असेल? नाही करणार, मग त्यांचे ना तोंडावरून माशी उठत नाही। त्यांनी एवढी परिस्थिती काढली ना, त्यांना असं कळालंच नाही, पण ते काय झालं असं ते त्यांची त्यांनाच माहिती। जे काय अशोक खरात करत होते ते कल्पनाताईंना माहित होतं, असं कधी चर्चा झाली तुमची? नाही नाही, कधीच नाही, विषयच नाही झाला आमचा वाला कवा, अशा मानल्याच नाही कधी का असं का तसं। तर सिन्नरच्या पाडळी गावामध्ये अशोक खरातच्या पत्नीचं माहेर आहे। कल्पना खरातच्या माहेरातीलच ग्रामस्थांनी खरातचे किस्से सांगितले। आमची मंडळी काय म्हणली का बाबा आहे ना याला सगळं समजते, याला आपल्या पोरा या दारू पित याला समजते, हा सगळं बंद करील, पण हा पैसे घेतोय। मग त्याला घरी सुद्धा नेलं नाही, इथपर्यंत मान्य, मग तुला पुढे घरीच नेलं नाही। त्याच्यात ना इकडे एक यांची हालेकीची परिस्थिती तिकडे बाहेर आहे, त्यांचं नाही सांगता येत मला। तिकडे कामाला इडलंय ना हालेकीची परिस्थिती यांची, बाकी ना त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे। माझं थोडं जमिनीचं काम होतं, माझी गोंद्याला महामंडळाचे वडिलांची इस्टेट होती, त्या इस्टेटीसाठी मला ती जी इस्टेट मिळावं म्हणून मला एकाने सांगितलं बा खरात बाबा असे ते करून जातात, म्हणून मी आणि निवृत्ती गणपत डोली आम्ही 3 वेळेस घरके घातले। त्यांनी आमच्या जमिनीचा माझा व्यवहार पण केला होता। तो म्हणे 4 लाख रुपये तुला देतो आणि तू सही करून मोकळा होय। पण मला ज्या वेळेस ते मी बाहेर निघताना ते जे बायकीचे बसेल होते बाकड्या त्यांना मी पाहिलं म्हणलं आपल्याला इथं काय आपल्याला जमणार नाही, मग मी ते कॅन्सल केलं आणि निघून आलो। मी काय बघ त्यांचं ते जेल पेण्यासाठी नव्हते गेलो, माझ्या जमिनीचं काम होतं। गिरीश महाजनांच्या एकनाथ खडसेंवर निशाणा पाहायला मिळतोय। खडसे कोलकात्याच्या महाराजांकडे काळी जादू करायला जातात असं महाजन यांनी म्हटलं। सरकार कोसळण्याची तुम्ही वाट बघा, महाजनांचा खडसेंना टोला पाहायला मिळतो। तर खडसेंची मानसिक स्थिती खराब झाली, महाजनांनी टीका केलाय। खडसे गेंड्याच्या कातडीचे आहेत, जमीन परत का करत नाही असा सवाल महाजनांनी केला। तुम्ही वाट बघा म्हणा, कारण तुमचं लक्ष सगळं माझ्याकडेच असतं, पण मी कुठलीही बुवाबाजी करत नाही, मी कुठल्याही महाराजाकडे जात नाही। ते धंदे तुमचे, तुम्ही उठसूट चालले कलकत्त्याला कोणत्या महाराजाकडे काळी जादू करायला, पांढरी जादू करायला, मला गरज नाही या गोष्टींची। माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे। मी कोणत्या बुवावर तुम्ही बघितलं का आतापर्यंत, ऐकलं का कधी मी कुठल्या बुवाकडे गेलो, कोणाला हात दाखवला, माझं काय होईल? काय नाही, मी चांगलं काम करेल चांगलं होईल, वाईट काम करेल तर तुमच्यासारखं होईल। माझ्या नावावर पण 6 एकर जागा केलेली होती। मी ती जमीन तात्काळ मला जसं समजलं की ही जमीन महारवतनाची आहे, मी 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी ही जमीन तुमच्या समोर त्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांना परत दिलेली आहे। 1 रुपया त्यांच्याकडून घेतला नाही, विनामूल्य मी त्यांना परत दिली। खरेदीचा खर्च सुद्धा मीच केलेला आहे। मग तुम्ही का देत नाही? ती म्हातारी बिचारी वयोवृद्ध ती आजी, ती दररोज तुमच्या दाराशी येऊन बसते। कलेक्टर ऑफिसला त्यांनी उपोषण केलं, अंगावर रॉकेल घेतलं, तरी आपण इतक्या गेंड्याच्या कातडीचे आहोत की आपण त्याला ती जमीन परत द्यायलाच तयार नाही। पण तुम्हाला सगळा माल आपापाचा गप्पा करायचा आहे। तर शेतकऱ्यांवर संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात असा सवाल संजय राऊतांनी केला। संजय राऊत यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका पाहायला मिळते। आमदार नगरसेवक फोडणं संकटमोचकाचं कर्तव्य आहे का असं संजय राऊत यांनी विचारलं। तर मी राज्यात असून शेतकऱ्यांना भेटतो आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आपले आमदार खासदार कसे टिकून राहतील याकडे राऊतांनी लक्ष द्यावं असं गिरीश महाजनांनी म्हटलं। मधले जे लोक मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत। कुठे आहेत गिरीश महाजन जे
काय म्हणतात त्याला, संकटमोचक काहीतरी म्हणतात त्यांना. काय मग शेतकऱ्यावरच्या संकटालाही मोचक कुठे असतात? शेतकऱ्यांवर संकट येतात तेव्हा हे संकटमोचक काही जाणीवेने करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं हे संकटमोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं आणि या संपूर्ण जिल्ह्याचं. संजय राऊत बद्दल मी काय बोलायचं आता? कुठे म्हणजे काय, ते राज्यातच आहेत, तुम्ही बघतायत रोज. नाशिक जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना भेटतोय, बोलतोय. संजय राऊतांना माझ्याबद्दल काय एवढा पुळकाला मला कळत नाही. सरकारला काय वाचवत आहेत, सरकार कसं वाढवत आहे, त्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आमच्याकडे तर खूप आहेत, 75% लोक तर आमच्याकडेच आहेत. आमदारी तेवढेच आहेत, महापालिका तेवढ्या आहेत, नगरपालिका तेवढ्या आहेत, येणाऱ्या झेडपी सुद्धा आहेत, त्यात तेच होणार आहे. मला असं वाटतं की आता आपण झेडपी आपल्या कशा येतील, आपले आमदार आपल्या जो कसे राहतील, खासदार कसे टिकून राहतील, विशेष करून याकडे त्यांनी लक्ष द्या.